नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर जयश्री जाधव आपणा सर्वांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र मधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व काय आहे हे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे निरनिराळ्या देशांमधील प्रादेशिक सीमा ज्या आहेत त्या धूसर होत चाललेल्या आहे असं म्हटलं जातं. जागतिकीकरणामुळे विविध देशात वेगवेगळ्या वस्तूंची मागणी वाढली आहे. साधन संपत्तीनुसार उत्पादन प्रक्रियेमध्ये विविधता वैविध्य निर्माण झालेलं आहे. श्रम विभागणी आणि विशेषीकरण वेगवेगळ्या देशात त्यानुसार उत्पादन होऊ लागले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वाहतूक आणि दळणवळण सुविधांच्या प्रसारात गतिशीलता निर्माण होत आहे. विविध प्रकारचा कच्चा माल आणि इंधन प्राप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हा पूर्वीपासून चालत आलेला आहे, पण आज त्याचं स्वरूप बदलतं होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कक्षा रुंदावत चाललेल्या आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या देशाच्या विकासाच्या दृष्टीने, देशाच्या गतिशीलतेच्या दृष्टीने, देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने विविधांगी विकासातील त्याचं महत्त्व काय आहे हे आपण आज अभ्यासणार आहोत. तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा किती महत्त्वाचा आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व काय आहे, कारण आर्थिक विकासाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापारास अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व हे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेऊया. आर्थिक विकासाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापारास अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास हा महत्त्वाचा आहेच आणि त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापाराला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. पुढे आपण म्हणूया श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे फायदे. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटल्यानंतर उत्पादनाचे घटक हे महत्त्वाचे असतात आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा अनेक देशांमध्ये चालतो. म्हणजे आपण व्याख्याच असं करतो की आंतरराष्ट्रीय व्यापार 2 किंवा अधिक देशांमध्ये चालत असतो. या व्यापारांची व्याप्ती वाढत आहे, कक्षा वाढत आहे, कक्षा रुंदावत आहेत. प्रत्येक देश उपलब्ध असणारी साधनसामग्री विचारात घेऊन त्या साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करण्यासाठी श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचा अवलंब करतो. त्यामुळे कमी वेळेत, कमी काळात अधिक आणि दर्जेदार उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे अधिक फायदे प्राप्त करण्यासाठी किंवा सर्व फायदे मिळवण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं विशेष महत्त्व आहे. पुढचा मुद्दा आहे बाजाराच्या कक्षा रुंदावतात. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापारच मुळी बाजारपेठेचा विस्तार करत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे बाजारांची व्याप्ती वाढत आहे. जेव्हा आपण या पद्धतीचं दृश्य बघू तर संपूर्ण जग हे त्यामध्ये समाविष्ट आहे. या संपूर्ण जगामध्ये चालणारा जो व्यापार आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. आणि मग बाजार म्हटल्यानंतर तर हा संपूर्ण जगभर चालणारा बाजार आहे. बाजारपेठांचा विस्तार होत आहे, तर त्याची व्याप्तीही वाढलेलीच आहे. व्याप्ती वाढल्यामुळे प्रत्येक देशाला आपल्या उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचा अधिकाधिक वापर करता येतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व विशेष आहे. पुढे आहे उत्पादनात वाढ. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे ज्या वस्तूंचे उत्पादन करणे कमी खर्चाचे आणि अधिक फायद्याचे आहे, अशाच वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रत्येक देश श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचा वापर करतो. विशेषीकरणामुळे आर्थिक व दर्जेदार उत्पादन होऊन एकूण जागतिक उत्पादनात वाढ होते. उत्पादन वाढल्यामुळे उपभोक्त्यांना अधिकाधिक वस्तूंचा उपभोग पण घेता येतो. आपण प्रत्येक वेळी श्रम विभागणी आणि विशेषीकरण असं म्हणतो. श्रमाची विभागणी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर एक उदाहरण घेतलं साधं सरळ आपण की एका उद्योग संस्थेमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे. मग कोणी फायनान्शियल भाग सांभाळतो, कोणी मार्केटिंगचा भाग सांभाळतो, कोणी तिथलं पूर्ण व्यवस्थापन मॅनेजमेंट आहे ते सांभाळतं. वर्कर्स आपले काम करत असतात. रॉ मटेरियल आणणारे वेगळे आहेत, आउटपुट आणि इनपुट करणारे वेगवेगळे आहेत. किंवा तेच एखाद्या बँकेतलं उदाहरण घेतलं आपण तर बँकेमध्ये जे वेगवेगळे सेक्शन आहेत त्या प्रत्येक सेक्शनला बसलेले जे श्रम आहेत त्यांची विभागणी केली जाते आणि त्यामुळे कामामध्ये गुणवत्ता प्राप्त होते, कामात विशेष होतं. म्हणून श्रमाची विभागणी केली की विशेषीकरण आपोआप होतं, त्याला गुणवत्ता येते आणि त्याचे फायदे हे आपल्याला आपोआप मिळत जातात.
म्हणून श्रम विभागणी आणि विशेषीकरण हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रत्येक ठिकाणी ऐकायला येणारे आपल्याला हे शब्द आहेत, ते घडोघडी कानावर पडणार आहेत. म्हणून या दोघांचा अर्थ समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. तर याचं अजून सोपं उदाहरण देता येईल आपल्याला की वर्तमानपत्र आहे आणि वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक दिवसाचं विशेष भाग आहेत. म्हणजे सोमवार वेगळा आहे, मंगळवार वेगळा आहे, रविवारपर्यंत वेगळा आहे. तर हे सेक्शन जे सांभाळले जातात, तर मॅनेजमेंट वेगळं सांभाळतं, जाहिरात वेगळे आहे, मार्केटिंग वेगळे आहे, क्रीडा पुरवणी वेगळं सांभाळतो, सिनेसृष्टीची पुरवणी वेगळी आहे, शिक्षण विभाग वेगळं सांभाळतो, बाल विभाग, महिला, बँका, म्हणजे शासन, सगळ्यांचेच भाग हे वेगवेगळे केले जातात आणि त्याच्यात आपोआप विशेषीकरण मिळतं आणि त्याचे फायदे हे त्या उत्पादन संस्थेला मिळत असतात. म्हणून तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून श्रम विभागणी आणि विशेषीकरण हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे उत्पादनात वाढ होते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे ज्या वस्तूंचं उत्पादन कमी खर्चात, हा मुद्दा झाला वाटतं की जास्तीत जास्त वस्तूंचा उपभोग हा आपल्याला घेता येतो. त्यानंतर आहे उत्पादन पद्धतीमध्ये सुधारणा. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशादेशात उत्पादन वाढीची स्पर्धा तीव्र होत आहे आणि ह्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक देश उत्पादनात नवनवीन शोध लावण्यासाठी आणि ते शोध लावून अधिकाधिक उत्पादन करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उत्पादन पद्धतीत नवसंशोधनास चालना मिळून उत्पादन पद्धतीत सुधारणा घडून येते. आधुनिक पद्धतीने उत्पादन केल्यास उत्पादनाचा सरासरी खर्चही कमी येतो आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादनांमध्ये स्पर्धा वाढीस लागून उत्पादन पद्धतीत सुधारणा घडून येते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं विशेष महत्त्व आहे. त्यानंतर उत्पादन आणि रोजगारामध्ये रोजगार आणि उत्पन्नात वाढ. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पन्नात रोजगारात वाढ होते. रोजगारात वाढ झाली की श्रमाला त्याचं वेतन मिळतं, त्याच्या उत्पन्नात वाढ होते. हा झाला एक भाग. पण अजून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व काय आहे या दृष्टीने, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादन घटक एका देशातून दुसऱ्या देशात सहजपणे जाऊ शकतो. त्यामुळे उत्पादन घटकांची गतिशीलता वाढते, त्याचं उत्पन्न वाढतं. गतिशीलता वाढल्यामुळे एकूण रोजगार पातळीत वाढ होऊन लोकांच्या उत्पन्न पातळीत वाढ होते. त्याचप्रमाणे देशाची निर्यात वाढल्यास देशाला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन प्राप्त होते. त्यामुळे देशाच्या एकूण उत्पादनात भर पडते. निर्यात वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊन रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतात. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं विशेष महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशातील रोजगार पातळी आणि उत्पन्न पातळी ही उंचावते, म्हणून विशेष महत्त्व आहे. त्यानंतर आहे उपभोक्त्याचे समाधान वाढते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आणि विशेषीकरण आणि श्रम विभागणीच्या तत्त्वांचा अवलंब होऊन कमी खर्चात अधिक उत्पादन होते. जेव्हा इथे श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचा मुद्दा येतो, जेव्हा अशी श्रमाची विभागणी केली जाते त्यावेळेस उत्पादनाचा खर्च कमी येतो, वेळेची बचत होते, श्रमाची बचत होते आणि विशेषीकरणाचे अधिक लाभ हे प्राप्त होत असतात. तेच इथे उपभोक्त्याच्या समाधानात वाढ. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व विशेष आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे विशेषीकरण आणि श्रम विभागणीच्या तत्त्वांचा अवलंब होऊन कमी खर्चात अधिक उत्पादन होते. ज्या वस्तूंचे उत्पादन देशात होत नाही अशा वस्तूंची आयात केली जाते. त्यामुळे उपभोक्त्यांना कमी किमतीत जास्तीत जास्त वस्तूंचा उपभोग घेता येतो. उपभोक्त्यांचे समाधान वाढते, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे आर्थिक संकटात मदत. जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व असा शब्द किंवा यावर आपण चर्चा करणार आहोत, त्यावेळेस कोणत्याही देशात जर आर्थिक संकट आलं तर अनेक देश मदतीसाठी पोहोचतात. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व आहे. अनेक देशांशी आपले संबंध अधिक चांगले दृढ करणे त्यासाठी महत्त्वाचे आहे. ज्या देशांशी आपण व्यापार वाढवू त्या देशांबरोबर आपले सलोख्याचे संबंध निर्माण होतात आणि ह्याच सलोख्यातून मदत ही तात्काळ मिळत असते. म्हणून आर्थिक संकटात मदत हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण बऱ्याच वेळा देशांमध्ये अतिवृष्टी होते, महापूर, दुष्काळ, भूकंप यासारखी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्याने उत्पादनात घट येते आणि अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून इतर देशातून अत्यावश्यक वस्तूंची आयात करता येते आणि उद्भवलेल्या नैसर्गिक परिस्थितीत प्रभावीपणे मात करता येते. त्या संकटातनं बाहेर काढता येतं आणि आर्थिक संकट जे आलेलं आहे
त्यातनं अर्थव्यवस्थेला देशाच्या सावरण्याला मदत होत असते. एक मनोधैर्य वाढतं. अनेक देशांनी पाठिंबा दिल्यामुळे साहजिकच त्या देशाला त्या संकटातून बाहेर पडायला मदत होत असते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं विशेष महत्त्व आहे. त्यानंतर आहे मक्तेदारीचं नियंत्रण. कोणताही देश असं म्हणू शकत नाही की ही वस्तू आमचीच आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादकांमध्ये स्पर्धा निर्माण झालेल्या असतात आणि होतेच. प्रत्येक उत्पादन स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या उत्पादनाचा दर्जा उंचवण्याचा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न प्रत्येक उत्पादक हा करत असतो. त्यामुळे विशिष्ट वस्तू उत्पादनात एखाद्या उत्पादकाची मक्तेदारी आहे तर ती निर्माण होणार नाही, कारण प्रत्येकाला आपलं उत्पादन अधिक दर्जेदार करण्यासाठी इथे संधी मिळते. म्हणजे मक्तेदार म्हणून या बाजारपेठेवर असं कुणाचं नियंत्रण नाही आहे. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे सहज व्यापार करून मक्तेदारीचं नियंत्रण हे बाजूला केलं जातं. मक्तेदार निर्माण होत नाही, तर स्पर्धा असल्यामुळे प्रत्येकजण गुणवत्तेने वस्तू देण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे विशेष महत्त्व आहे. त्यानंतर आहे उत्पादनात सातत्य. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वस्तूंच्या आयातीबरोबरच कच्च्या मालाची देखील आयात करता येते. त्यामुळे देशात कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाल्यास इतर देशातून कच्चा माल आयात करून उत्पादनात सातत्य हे टिकवून ठेवता येते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं विशेष महत्त्व आहे. त्यानंतर आहे किंमत पातळी स्थिर राहते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे एखाद्या देशात विशिष्ट वस्तूंची मागणी वाढल्यास इतर देशातून वस्तूंची आयात करून मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल राखता येतो. त्यामुळे किंमत पातळी स्थिर राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराला विशेष महत्त्व आहे. त्यानंतर सांगता येईल की तांत्रिक प्रगती. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जे विकसित देश आहे त्या देशातून आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामग्री, भांडवली वस्तू व तंत्रज्ञानाची आयात करता येते. अशा आयातीमुळे तशाच प्रकारचे तंत्रज्ञान देशात विकसित करण्याचा प्रयत्न केला जाऊन देशाची तांत्रिक प्रगती म्हटली जाते. याच्यासाठी आपण स्पेसचं उदाहरण घेऊ शकतो की जे सॅटेलाईट सोडले गेले ते भारताच्या भूमीवरून सोडले गेले, तर त्याच्यात 105 त्या सॅटेलाईटमध्ये उपग्रहांमध्ये 94 हे अमेरिकेचे होते. आणि म्हणजे ही एक टेक्नॉलॉजीची झालेली प्रगती आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व इथे विदेशी म्हणजे जे इतर राष्ट्र आहे, मग अमेरिकेसारखं राष्ट्र आहे, त्यांना हा खर्च अधिक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार होत असल्यामुळे त्यांनी आपल्या भूमीचा त्यासाठी वापर केलेला आहे. हे एक उदाहरण आपण तिथे देऊ शकतो. त्यानंतर आहे शेवटचं आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वस्तू आणि सेवांच्या आयात निर्यातीबरोबरच इतर देशातील रूढी, परंपरा, सांस्कृतिक देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण होते. राष्ट्रांमध्ये संबंध वाढत जाऊन परस्पर सहकार्य वाढीस लागते. यातून हितसंबंध जोपासले जातात आणि यातून आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि एकात्मता निर्माण होण्यास मदत होते. अनेक राष्ट्र यामुळे जवळ आलेले आहेत, एकत्र आलेले आहे, विचारांची देवाणघेवाण होत असते आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढीस लागल्यामुळे साहजिकच त्या देशाला समजा विकसनशील देश असेल तर ते अधिक विकसित होण्यासाठी प्रयत्नात आहे. अल्प विकसित देश आहे ते विकसनशीलतेच्या मार्गावर आहे आणि विकसित राष्ट्र आहे हे अधिक प्रगती करण्यासाठी. म्हणून या दोन्ही विकसनशील आणि अविकसित देशांशी व्यापार वाढवतात आणि आपली आंतरराष्ट्रीय बाजारावर पकड निर्माण करतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व ओळखून ते सामंजस्य निर्माण करतात, एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढते हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण एवढंच म्हणू की आधुनिक अर्थव्यवस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापाराला विशेष महत्त्व आहे आणि ते आता सर्वश्रुत झालेले आहे. आणि याच दृष्टीने ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, हेक्चर ओव्हलिन यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व आपल्या सिद्धांतातून स्पष्ट केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व खास आहे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. सर्वांनी परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करा. धन्यवाद.